नाही होऊन जातं एकामध्ये होऊन जातं. हॅलो चिकन आहे म्हणजे ओके. 8:35 झाले है ना. आणि आपण आपलं जो काही सेशन आहे आपण ते चालू करूया है ना. ऑलमोस्ट 8:35 झाले आहे. तर सेशन चालू करण्याच्या अगोदर काही जे इन्स्ट्रक्शन्स आहेत मी ते तुम्हाला देईल है ना. बघा, सगळ्यात पहिले की तुम्ही तुमचा जो कॅमेरा आहे ना तो ऑन ठेवा, जेणेकरून कुठली लोक आहेत की तुम्हाला ऐकायला आणि समजायला पण त्या गोष्टी व्यवस्थित होईल है ना. फक्त तुमचं बॅकग्राऊंड जे आहे ते कॅमेरा ऑन केल्यानंतर ते चांगलं आणि व्यवस्थित असेल त्या हिशोबाने, म्हणजे तुम्ही विजेबल असाल व्यवस्थित हिशोबाने, त्या हिशोबाने त्याला तुम्ही हे करू शकता.
सेकंड, तुम्हाला तुमचा माईक म्यूट ठेवायचा आहे पूर्ण मीटिंग मध्ये. जेव्हा तुम्हाला बोलायला चान्स राहील तेव्हा तुम्ही स्वतःला अनम्यूट करू शकता, है ना. आणि जे काय सेशन इथे होणार आहे, एक ओपन माइंडनी कॉन्सन्ट्रेशननी ते सेशन तुम्ही इथे ऐकावं, कारण की ते तुमचं आणि तुमचं आरोग्य चांगलं व्हावं या हिशोबाने ते सेशन इथे कंडक्ट केलं जात आहे, है ना. तर ह्या काही बेसिक इन्स्ट्रक्शन्स आहेत जे आपल्याला ड्युरिंग द मीटिंग आपल्याला ते फॉलो करायचे आहेत, है ना. आणि जर तुम्ही तुमचं नाव त्याच्यावर मेन्शन करू शकले ना, जसं Vivo 1819 आहे किंवा 12404 म्हणून आहे, तुम्ही जर तुमचं नाव मेन्शन केलं तर बोलायला व्यवस्थित होईल, है ना. ओके. ठीक आहे, चला. अ, सगळ्यात पहिले मी माझा परिचय करून देतो. माझं नाव निलेश काळे, है ना. मी एक न्यूट्रिशनिस्ट आहे आणि वेलनेस ऍडवायझर आहे. आणि आम्ही हेल्थला घेऊन एक कम्युनिटी रन करतोय. तिचं नाव आहे फिटनेस फ्रीडम कम्युनिटी. आणि त्याच्या अंतर्गतच आम्ही आजचा जो हा गट रिसेट वर्कशॉप आहे तो कंडक्ट करत आहोत. आणि ही कम्युनिटी लोकांना त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील, है ना, फक्त चांगलं कसं राहील किंवा कुठल्या गोष्टी त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी ते करू शकतात, त्यांना कशा प्रकारे हेल्प होईल, ऍटमॉस्फिअर देईल, त्याच्यासाठी ही कम्युनिटी काम करते आहे, है ना. आणि त्याच्या अंतर्गत आपण इथे आज गट रिसेटचा वर्कशॉप कंडक्ट करतो आहे. तर तुम्हा सगळ्यांचं आजच्या ह्या 15 डेज गट रिसेट चॅलेंज वर्कशॉप मध्ये स्वागत आहे. वेलकम तुम्हा सगळ्यांचं. आणि मी एक म्हणेल की बघा, तुम्ही रात्रीच्या 8:30ला जे काही आपलं दिवसभराचं आपण काम करून, लेडीज असतील घरचं काम करून, जेंट्स असतील जॉबवरनं करून सुद्धा आजच्या ह्या वर्कशॉपला तुम्ही जॉईन झालेले आहात, तर नक्कीच तुम्ही तुमच्या हेल्थला घेऊन सिरियस आहात, है ना. म्हणूनच तुम्ही आज वर्कशॉपला इथे बसलेले आहात आणि हे सेशन तुम्ही ऐकत आहात. तर ही खूप चांगली गोष्ट आहे, है ना. कारण ज्या व्यक्तीला आपलं आरोग्य चांगलं करण्याची जी सुरुवात आहे ती स्वतःपासून होते. जर तुम्ही स्वतःसाठी सिरियस आहात तर नक्कीच तुम्हाला तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत होईल. तर बघा, एक मिनिट मी फक्त प्रेझेंटेशन शेअर करतो. ओके. गोविंद सर, माझी स्क्रीन विजिबल आहे? ओके. दिसतंय सर बरोबर. आणि आवाज पण क्लिअर आहे? हो, क्लिअर आवाज आहे. क्लिअर आहे? हो. ओके ओके. बघा, आजच्या ह्या गट रिसेट चॅलेंज मध्ये आपण तर कुठल्याही गोष्टींबद्दल, जसं वेट लॉस असेल किंवा वेट गेन असेल ना, म्हणजे तुम्हाला वजन वाढवायचं आहे, वजन कमी करायचं आहे, फक्त आपण त्याच कुठल्या गोष्टींबद्दल नाही समजणार किंवा नाही बोलणार आहोत. आजच्या ह्या गट रिसेट बद्दल आपण आपल्या म्हणजे पोटाच्या किंवा सगळ्या आजारांच्या जे मुळाशी आहे, आपण त्याच्याबद्दल आज जाणून घेणार आहोत, त्याच्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत. तर जेव्हा आपण गट रिसेट म्हणतो याला, तर सगळ्यात अगोदर आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे की गट कशाला म्हटलं जातं आणि गट आपल्या बॉडीमधला कुठला पार्ट आहे. आपल्याला बऱ्याच ऑर्गन्सची नावं माहिती आहेत, है ना, शरीरातल्या. पण गट काय आहे हे माहित नाही. गट म्हणजे लोकांना फक्त वाटतं की पोटच का. नाही, तर गट जे असतं ना, त्याला गट जे तुमचं माउथ आहे, म्हणजे तुमच्या तोंडापासून जी सुरू होऊन एक पाईपलाईन म्हणू शकतो की एक नलिका आहे, है ना, ती तुमच्या इसोफोगस पासनं, अन्न नलिकेपासनं समजून घ्या, तर तुमच्या स्टमक पर्यंत, स्मॉल इंटेस्टाईन, बिग इंटेस्टाईन पर्यंत असू द्या, पोटापासून असू द्या, ते अनस पर्यंत जी काही आपल्या शरीरामध्ये आपण म्हणू शकतो जी पाईपलाईन आहे, त्याला गट असं म्हटलं जातं, है ना. आणि तुम्हाला म्हणजे ऐकून आश्चर्य वाटेल की या गटची जी लेंथ आहे ना, ती 7.5 ते 8.5 मीटर लांब आहे. म्हणजे 24 ते 28 फूट लांब अशी पाईपलाईन किंवा अन्ननलिकासारखं आपण हे म्हणूया, ती आपल्या पूर्ण शरीरामध्ये आहे. म्हणजे किती याने ती पाईपलाईन आपल्या शरीरामध्ये बसवलेली आहे की फिक्स केली आहे तुम्ही बघू शकता. आणि इथे तुम्हाला एक साईडला त्याचं चित्र पण दिसतंय की गट कशाला म्हटलं जातंय त्याच्यात. आणि हा आपल्या शरीरातला सगळ्यात जास्त कॉम्प्लिकेटेड ऑर्गन आहे, है ना. म्हणजे हे एक असं ऑर्गन आहे की आतापर्यंत सायन्स एवढं ऍडव्हान्स झाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला इंटेस्टाईन किंवा गटची कुठली सर्जरी जर असली म्हणायची करायची म्हटली तर ती पॉसिबल नाही आहे आज पण सध्या. कारण की याला तुम्ही कुठल्याला रिप्लेस नाही करू शकत किंवा काही नाही करू शकत. जसं आपल्याला हार्ट ट्रान्सप्लांट करता येतं, लिव्हर ट्रान्सप्लांट करता येतं, तसं तुम्हाला इंटेस्टाईन किंवा ह्या गोष्टी कुठल्या ट्रान्सप्लांट करता येत नाही याच्यामध्ये, है ना. तर हा खूप जास्त कॉम्प्लिकेटेड आणि महत्वाचा ऑर्गन आपल्या शरीरामधला आहे.
आणि ह्याला गटला तुमचं सेकंड ब्रेन सुद्धा म्हटलं जातं. बघा तुम्ही एखाद्या वेळेस ऑब्झर्व करा की जर तुमचा गट चांगला नसला म्हणजे तुमचं पोट किंवा तुमचं डायजेशन सिस्टम खराब आहे, तुम्हाला अपचन होतंय किंवा पोट साफ नाही झालेलं, तर तुमचा माइंड सुद्धा पूर्ण 100% वर्क नाही करत, काम नाही करत, है ना. म्हणून म्हटलं जातं की गटला तुमचं सेकंड ब्रेन म्हटलं जातं. आणि जर तुमचं पोट साफ असेल तुमचं तर तुम्ही एनर्जेटिक किंवा फ्रेश फील करा, है ना. तर ह्यासाठी आपल्याला पहिले गट काय हे समजून घेणं आपल्यासाठी महत्वाचं. थर्ड थिंग, आजचा आपल्या याच्यामध्ये आपला अजेंडा काय आहे, है ना. तर आपल्याला हे तर समजून घ्यायचं आहे की गट काय आहे, त्याच्यानंतर आपल्या पोटाचं किंवा आपल्या गट हेल्थचं काय, आरोग्याचं काय महत्व आहे आपल्या जीवनशैलीमध्ये, लाईफ, है ना, आपल्या जीवनामध्ये, ते आपल्याला ते एक महत्वाचं. सेकंड, की अशा कुठल्या प्रॉब्लेम्स आहेत, है ना, की ज्यांच्यामुळे ह्या गोष्टींना आपल्याला समोर जावं लागत आहे. आणि तिसरं, हा गट रिसेट 15 दिवसांचा का बरं, 10 दिवसांचा नाही, 20 दिवसांचा नाही, 21 दिवसांचा नाही, तर 15 दिवसांचा आपण काय का बरं ठेवलाय, की का बरं, याच्या मागचं काय कारण आहे. आणि चौथं, की जर तुम्ही ह्या गट रिसेट चॅलेंजला एक्सेप्ट करत आहात आणि याच्यामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही ऍज इट इज फॉलो करत आहात, तर याच्यामधनं तुम्हाला काय बेनिफिट्स होईल, तुम्हाला काय मिळणार आहे, है ना. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघा, आजकाल याचे काय प्रॉब्लेम्स होत आहेत. तुम्ही जर तुमच्या आजूबाजूला, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्ह मध्ये तुम्ही बोलताना, बऱ्याच लोकांना बोलताना ऐकलं असेल की यार मला ना म्हणजे पोट व्यवस्थित साफ होत नाही, गॅसेस होत आहेत, ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होत आहे, अपचन आहे, है ना. त्याच्यानंतर ब्लोटिंग होत आहे, म्हणजे माझं जेवण केल्यानंतर म्हणा किंवा तसं माझं पोट फक्त फुगलेलं राहतं, है ना. मी खूप कमी खात आहे तरी माझं वेट खूप जास्त वाढत आहे, मी एवढं जेवत नाही, एवढं खात नाही तरी माझं वजन वाढत आहे, किंवा मी खूप प्रयत्न करत आहे वजन कमी करण्याचा तरीही माझं वजन जेवढं मी एवढं मेहनत करून पण का बरं कमी नाही होत आहे, है ना. त्याच्यानंतर लोकांची आजकाल तुम्ही बघत असाल की रोग प्रतिकार शक्ती सुद्धा खूप वीक झालेली आहे, कमजोर आहे. त्याच्यामुळे ऍटमॉस्फिअर बदललं, थोडीशी धूळ किंवा डस्टची एलर्जी होणं त्यांना, तर हे पण लो इम्युनिटीचे साईन आहेत. आणि ह्या सगळ्यांचं जर तुम्ही प्रॉब्लेम्स जर एक बघितलं ना, रूट कॉज काय आहे, तर तुमचा गट आहे. तुमचं गट बिघडलेलं आहे, तुमची गट हेल्थ खराब झालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला समोर जावं लागत आहे. आणि गट खराब असल्याने आजकाल जर तुम्ही बघत असाल ना, तर म्हणजे लॉंग टर्म जर तुमचा पोट साफ नसेल किंवा पोटाचे तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील, हे जे मी काही सांगितले सगळे जे प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील, तर भविष्यामध्ये तुम्हाला याच्यामधनं पोटाचं अल्सर सारखं, आहे ना, आयबीएस सारखं सारखं हाय बीपीचं असेल किंवा हार्ट अटॅकचा इव्हन म्हणू शकतो, ते प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात. आणि बऱ्याच वेळा आपण बघितलं असेल की बघा, जे आपल्या बॉडीमधलं ब्लड सर्क्युलेशन आहे ते जर व्यवस्थित होत नसेल आणि शरीरामध्ये जिथे कुठे पण ब्लडचे क्लॉट्स तयार होतील ना, तिथे समजून घ्या, हार्ट साठी झाले तर आपण त्याला हार्ट अटॅक साठी अर्धा म्हणतो. जर माइंड मध्ये ब्लडचे क्लॉट्स किंवा ब्लडच्या गाठी तयार झाल्या तर त्याला आपण ब्रेन स्ट्रोक म्हणतो. पायांमध्ये झालं तर त्याला व्हेरिकोन्स वेन्स म्हणतो. पण या सगळ्यांचं रिझन एकच आहे, तुमच्या शरीरामधला होणारा रक्तप्रवाह कुठेतरी थांबला, तर त्याच्यामुळे ह्या मल्टिपल जे प्रॉब्लेम्स ह्या गोष्टी ह्या व्हायला सुरुवात होतात. आणि याचा सुद्धा कॉज किंवा याचा सुद्धा मेन जर बघितला तर तो तुमचा गट हेल्थ खराब झालेली, हाच तुम्हाला याच्यामधला प्रॉब्लेम दिसेल. सेकंड, आणखी आपण याच्यामध्ये जर बघितलं काही डेटा किंवा याचं जर आपण काही अनालिसिस केलं, तर डेटा काय सांगतोय बघा की 70% आहे ना, म्हणजे तुमची जी रोग प्रतिकार शक्ती आहे ना, ती तुमच्या बॉडीमध्ये असलेल्या इंटेस्टाईन मध्ये असलेल्या बॅक्टेरियावर अवलंबून असते. बॅक्टेरिया काय, आपल्या शरीरामध्ये दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात, एक आहे गुड बॅक्टेरिया आणि एक आहे बॅड बॅक्टेरिया. आता ह्या बॅक्टेरियांची जी संख्या आहे, या जीवाणूंची जी संख्या आहे ना, ती लाखो करोडो मध्ये असते, है ना. तर ते तेवढे लाखो करोडो जीवाणू आपल्या शरीरामध्ये, आपले इंटेस्टाईन, आपले लहान आतडे आहे, मोठे आतडे, त्याच्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये जेवढी तुमची गुड बॅक्टेरियांची संख्या जास्त असेल, तेवढं तुमचं गट हेल्थ चांगली असेल, तुमचं पोटाचं आरोग्य चांगलं असेल आणि तुम्हाला रोग प्रतिकार शक्ती सुद्धा तुमची चांगली असेल. बट जेव्हा आपलं पोट साफ नाही होत किंवा आपण आजारी पडतो आणि काही आपण पोट साफ होण्यासाठी काही औषधी घेतो आहे किंवा अँटीबायोटिक्सचे टॅबलेट्स घेतो आहे, तर हे टॅबलेट्स काय करतात, अँटीबायोटिक टॅबलेट्स ह्या सगळ्या बॅक्टेरियाला शरीरातल्या खतम करतात. ते बघत नाहीत हा चांगला बॅक्टेरिया आहे किंवा बॅड बॅक्टेरिया, तर सगळ्या बॅक्टेरियाला संपवतात. आणि याच्यामुळे किंवा अशा गोष्टींमुळे आपल्या शरीरातली गुड बॅक्टेरियाची काउंट ही कमी होते, है ना. आणि त्याच्यामुळे गुड बॅक्टेरिया कमी झाला तर तुमची गट हेल्थ बिघडते, गट हेल्थ बिघडली की तुमची रोग प्रतिकार शक्ती सुद्धा याच्यामध्ये कमी होते. आणि असा सर्वे पण म्हणतो की WHO पण म्हणणं की भारतामध्ये 80% लोकांना
पचनाचे किंवा याचे प्रॉब्लेम्स होत आहेत, है ना. आणि 90% आपण बघू शकतो की आपल्या शरीरामध्ये जो एक हॅपी हॉर्मोन आहे, ज्याला आपण म्हणतो सेरोटोनिन, तो तुमच्या इंटेन्स्टाईन मध्येच तयार होतो, है ना. म्हणजे हा एक असा ओनली हार्मोन आहे की जो सेरोटोनिन तुमच्या इंटेन्स्टाईन मध्येच तयार होतो. आणि इंटेन्स्टाईन मध्ये तयार व्हायचं असेल याला, तर तुमचं इंटेन्स्टाईन किंवा तुमचं गट चांगलं असणं गरजेचं आहे. हा हॅपी हॉर्मोन आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस बघा, मला म्हणजे तुमचं पोट साफ झालं असेल किंवा तुम्हाला डायजेशनचा प्रॉब्लेम होता, पण पोट साफ झालं तर तुम्हाला ऑटोमॅटिक न काय करता तुम्हाला फ्रेश आणि एनर्जेटिक फील व्हायला सुरू होतो, है ना. कारण हा सेरोटोनिन हॉर्मोन जो आहे तो त्याच्यामध्ये त्या प्रकारे सिक्रीज होतो, म्हणजे रिलीज होतो त्याच्यामध्ये, जर तुमचं पोट व्यवस्थित साफ झालेलं असेल तेव्हा. त्याच्यानंतर आता आता आपण हे तर बघितलं, समजून घ्या सगळे प्रॉब्लेम्स, की हे म्हणजे काय प्रॉब्लेम्स होत आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात, मग याला सोल्युशन काय आहे. तर याला सोल्युशन म्हणून आपण हा जो काही प्रोग्राम डिझाईन केलाय, हा आहे 15 डेज गट रिसेट चॅलेंज. आणि याला आपण चॅलेंज याच्यासाठीच म्हणतो आहे, कारण की याच्यामध्ये काही ज्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, ज्या मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्या थोड्याशा कठीण आहेत, है ना. आणि तीच लोक करू शकतील की ज्यांना तो चॅलेंज एक्सेप्ट करता येईल, की ज्यांना खरंच वाटतंय की बाबा मला भविष्यात अशा कुठल्याच आजारांना समोर जायचं नाही, इव्हन मला काय, माझ्या फॅमिलीतला सुद्धा कोणी व्यक्ती या गोष्टींच्या समोर गेला नाही पाहिजे, म्हणून तर त्या गोष्टीला आपण चॅलेंज म्हणून एक्सेप्ट करायचं आहे. त्याचं सोल्युशन काय आहे, हा आपला 15 दिवसांचा गट रिसेट प्रोग्राम. आता आता या 15 दिवसांच्या गट रिसेटमध्ये आपण काय करतो आणि काय काय याच्यामध्ये होणार आहे. तर सगळ्यात पहिले बघा, 15 दिवसांच्या गट रिसेटमध्ये, जस्ट मिनिट, या 15 दिवसांच्या गट रिसेटमध्ये आपण काय करणार, आपलं जे इंटेन्स्टाईन आहे, स्मॉल इंटेन्स्टाईन आहे, बिग इंटेन्स्टाईन, म्हणजे आपलं लहान आतडे आहे, मोठे आतडे, यांना विश्रांती देऊ, यांची पुनर्बांधणी करू. आता यांना आपण विश्रांती कशी देणार आहोत आणि याच्यासाठी आपण काय करणार आहोत ते पण आपण बघू. त्याच्यानंतर जे आपलं डायजेस्ट सिस्टम आहे, जे आपलं अन्न पचवण्यासाठी आपल्याला मदत करतं. आता डायजेस्टिव्ह सिस्टम कसं तयार होतं बघा, आपली जी गट आहे, जी मी तुम्हाला आता ऑलरेडी सांगितलं की माउथ पासून अनसपर्यंत जी आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये लिव्हर काम करतं, याच्यामध्ये पॅनक्रियास काम करतं, तुमचं स्टमक आहे, इंटेन्स्टाईन आहे. तर हे सगळं एकत्र येऊन जे बनतं ना, त्याला आपण म्हणतो डायजेस्टिव्ह सिस्टम. आणि आपलं अन्न पचवण्यासाठी आणि आपल्याला काय म्हणतात, आपलं गट चांगलं ठेवण्यासाठी ही सगळी जी डायजेस्टिव्ह सिस्टम आहे ना, ही एकत्र येऊन काम करत असते. तर याची प्रक्रिया कशी चांगली होईल किंवा डायजेस्टिव्ह सिस्टमचं जे सिस्टम आहे ते कसं सुरळीत काम होईल, ते सुद्धा याच्यामध्ये होईल. तिसरी गोष्ट, आपण आपल्या शरीराला डिटॉक्स करणार. याच्यामध्ये डिटॉक्स करणार म्हणजे काय, आपल्या शरीरात जी काही विषारी पदार्थ आहेत, जी आपल्या शरीरामधून बाहेर फेकली गेली पाहिजेत, पण आपली जीवनशैली किंवा आपलं खानपान असं आहे की त्याच्यामुळे ती पूर्णपणे डिटॉक्स होत नाही आहे, ती या 15 दिवसांमध्ये आपल्याला डिटॉक्स करायची आहे ना. त्याच्यानंतर पाचवं काय, आपल्याला आपल्या शरीरामधली गुड बॅक्टेरियाची आहे त्यांची संख्या सुद्धा वाढवायची आहे. आणि ती संख्या कशाने वाढते आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे ते पण आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर याच्यामध्ये 15 दिवसांमध्ये आपल्याला आपलं घरगुती आणि पौष्टिक घरचं जेवण करायचं आहे, है ना. त्याच्यानंतर आपल्या शरीरामधली जी वॉटर लेवल आहे ती सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायची आहे. हे आपल्याला सोल्युशन म्हणून काम करेल ह्या गट रिसेटमध्ये, है ना. आता ह्या 15 दिवसांमध्ये आपण ह्या कुठला आहार आहे जो आपल्याला टाळायचा आहे का घ्यायचा नाहीये ते आपण बघूया. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण आपल्या इंटेन्स्टाईनला म्हणजे पुनर्बांधणी करतो आहे किंवा त्यांना आहार पचण्यासाठी सुलभ आणि सोयीस्कर तो आपण त्यांना देणार आहोत. म्हणजे जो आहार पचवण्यासाठी आपल्या इंटेन्स्टाईनला किंवा आपल्या आतड्यांना जास्त परिश्रम करण्याची आवश्यकता नाही पडणार. तर मग याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले काय थांबवतो आहे, तर आपण अशा गोष्टी खाणं थांबवतो आहे की जे आपल्या शरीराला पचवण्यासाठी एक्स्ट्रा एफर्ट्स करावे लागतात, एक्स्ट्रा मेहनत करावी लागते, त्या गोष्टी आपण थांबवतो. तर मग याच्यामध्ये कुठली गोष्ट आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे बेकरी प्रोडक्ट्स, है ना. आता बेकरी प्रोडक्ट्स मध्ये तुम्हाला माहिती आहे की बिस्किट्स असतील, ब्रेड्स असतील, पेस्ट्री, केक्स, जे काही गोष्टी वॉटेवर समजून घ्या, ते आपल्याला घ्यायचे नाहीये. हे 15 दिवसांसाठी टाळायचे. मी नाही म्हणत आहे की तुम्ही पूर्णपणे बंद करा. मी एकच सांगतोय की तुम्ही हे 15 दिवसांसाठी बंद करा किंवा 15 दिवसांसाठी टाळा त्याला. सेकंड थिंग, डेअरी प्रोडक्ट्स. डेअरी प्रोडक्ट्स मध्ये काय काही समजून घ्या, जसं दूध आहे, दही आहे, पनीर आहे, चीज आहे, बटर आहे, है ना. म्हणजे इव्हन शॉर्ट मध्ये म्हणू शकतो की ज्याचे सोर्सेस अॅनिमल सोर्सेस आहे, जसं दूध पण अॅनिमलचा सोर्स आहे आपण म्हणू शकतो, है ना. ते म्हणून त्याच्यामुळे डेअरी प्रोडक्ट्स किंवा अॅनिमल सोर्स जे प्रोडक्ट आहेत ते पण आपल्याला या 15 दिवसांमध्ये नाही घ्यायचे. पॅकिंग आणि प्रोसेस केलेलं फूड, चिप्स आहे, कुरकुरे, बाकीच्या ज्या गोष्टी लोक आज इझिली एन्जॉय करणं, चटपट, जे आपल्याला चांगलं वाटतं, कारण की त्याच्यामध्ये कुठल्या तरी असे केमिकल्स किंवा अशा गोष्टी टाकल्या असतात की ज्या आपल्या खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या माइंडमध्ये एक सेन्सेशन तयार करतात आणि आपल्याला ते नेहमी नेहमी खा वाटतात. तुम्ही बऱ्याच वेळा चिप्स का बघा, तुम्हाला
तुमचं पोट नाही भरणार, म्हणजे पोट भरते समजा, पण तुमचं मन नाही भरणार, असं वाटतं की तुम्हाला आणखी खायला पाहिजे. है ना, त्याच्यामध्ये त्या गोष्टीचा युज केला असतो. पॅकिंग आणि प्रोसेस फूड नाही खायचं. त्याच्यानंतर व्हाईट पॉइझन हे सगळ्यात महत्वाचं आणखी. आता व्हाईट पॉइझन मध्ये काय येतं? साखर येतं, है ना, मीठ येतं त्याच्यामध्ये समजून घ्या, आणि मैदा. ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला टाळायच्या. बऱ्याच लोकांना वाटतं की सर साखर कशी, साखर बंद म्हणजे चहा बंद. पण चहा कसा बंद करायचा, है ना? तर आपल्याला, मी नाही म्हणत की तुम्ही चहा पूर्णपणे बंद करा, पण तुम्हाला तुमच्या हेल्थला किंवा तुम्हाला तुमच्या माइंडवर कंट्रोलिंग हवंय, किंवा तुम्हाला भविष्यामध्ये कुठल्या आजारांना समोर जायचं, तर तुम्ही 15 दिवसांसाठी तुम्हाला तेवढ्या गोष्टी तुम्ही करायला हव्यात, है ना. म्हणून साखर आपल्याला पूर्णपणे बंद ठेवायची आहे. तळलेले पदार्थ नाही खायचे आहेत. त्याच्यानंतर नॉनव्हेज, चिकन असेल, मटन असेल, अंडी, फिश, वॉट एव्हर जी काही खात असतील नॉनव्हेज समजून घे लोक, तर ती नॉनव्हेज आपल्याला पूर्णपणे बंद करायची आहे. त्याच्यानंतर काही सप्लिमेंट, जसं काही तुम्ही एक्स्ट्रा जिम साठी जात असाल, याच्यासाठी काही तुम्ही सप्लिमेंट घेत असाल, प्रोटीन घेत असाल, काही घ्यायचं सप्लिमेंट, तर ते तुम्हाला सुद्धा ते 15 दिवसांकरता ते पण याच्यामध्ये नाही घ्यायचे. तर ह्या गोष्टी अशा आहेत ज्या आपल्याला 15 दिवसांमध्ये फॉलो करायच्या आहेत, म्हणजे आपल्याला घ्यायच्या नाही आहेत त्या, है ना. तर याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे की 15 दिवसांसाठी आपल्याला ह्या गोष्टी मग आता असं बऱ्याच वेळा वाटेल की याचे जी गोष्ट आपण टाळतो ती आपल्याला खूप जास्त डिमांड होते किंवा डिमांड केली जाते. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला असं फूड घ्यायचं आहे की जे याची आपल्याला आवश्यकता नाही पडणार, किंवा याच्यापासून आपण दूर राहू, किंवा याला आपण कुठल्या गोष्टीने रिप्लेस करू शकतो, है ना. जसं चहाचं असेल तुम्हाला या दिवसांमध्ये, तर तुम्ही ग्रीन टी, है ना, किंवा शहद पाणी घेऊ शकता, किंवा कोमट निंबू पाणी आहे ते, त्याला तुम्ही रिप्लेस करू शकता समजून घ्या त्या गोष्टींमध्ये. आणि नॉनव्हेज तर समजून, नॉनव्हेजला काही रिप्लेसमेंट नाहीये, त्याच्या जागी तुम्ही सोयाबीन वडी किंवा त्या गोष्टी घेऊ शकता. म्हणजे याला जी पॅरेलल हेल्थी आयटम्स आहेत ती, पण शक्यतो प्रयत्न करा की जर तुम्ही कंट्रोल करू शकले तर खूप चांगलं, पण 15 दिवसांसाठी या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. सेकंड गोष्ट आहे की आपल्याला ह्या 15 दिवसांमध्ये जो एक आहार वाढवायचा आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाण, फायबरयुक्त फूड, त्याच्यानंतर बायोटिक प्रीबायोटिक्स युक्त फूड, हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये घ्यायचं आहे 15 दिवसांमध्ये. आता सगळ्यात महत्वाचं की तुम्ही दिवसातून 3 वेळा आहार घ्या. बऱ्याच वेळा आपण 4 वेळा, 5 वेळा किंवा काही वेळा पण खाऊन घेतो, कारण की जेवढ्या वेळेस तुम्ही काही ना काही खाता, तुमच्या शरीरामध्ये बसवलेली एक मोटर आहे, तिला म्हटलं जातं पॅनक्रियास, स्वादुपिंड, जी जेव्हा पण तुम्ही काही खाता तर ती तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन तयार करते, है ना. मोटर अशी आहे की एकदा चालू झाल्यानंतर ती 45 मिनिटं काम करते. तुम्ही एक बिस्किट जरी मधात खाल्लं तरी ती इन्सुलिन बनवायला चालू करते. म्हणून तिला जास्त त्याच्यावर लोड नका यावा. लोकांना आपण म्हणतो ना शुगरचे किंवा याचे प्रॉब्लेम्स का बरं होतात, ते याच्यामुळेच. तर तुम्ही दिवसातून वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेलाच तुम्ही आहार घ्या. सकाळी चांगला भरपूर चांगला नाश्ता करा, दुपारचं जेवण घ्या आणि संध्याकाळचं जेवण घ्या. अशी वेळ तुम्ही ठरवू शकता. मधात शक्यतो तुम्ही नका काही घेऊ. त्याच्यानंतर घरी बनलेला आणि घरचाच आहार घ्या. जे काही आपण घरी बनवतो त्याच्यामध्ये काही असं म्हणजे हे नाहीये की तुम्ही हे नका बनवू, की तुम्ही घरचं जे आहार बनतं ते तुम्ही त्याच्यामधलं घरचा आहार घेऊ शकता. फक्त नॉनव्हेज नाहीच म्हटलं, नाही तर बऱ्याच लोकांना वाटेल की सर नॉनव्हेज घरी बनवलेलं तर चालेल का? तर नॉनव्हेज 100% आपल्याला नाहीच घ्यायचं याच्यामध्ये. तिसरी गोष्ट, तुम्ही 2 ते 3 लिटर पाणी घ्या. आता स्पेशली उन्हाळा आहे तर तुम्ही अर्धा लिटर म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी आजच्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये प्यायला पाहिजे, है ना, कारण की तुमच्या बॉडी याच्यामध्ये डिहायड्रेट लवकर होते उन्हाळ्यामध्ये. तर तुम्ही पाण्याची मात्रा व्यवस्थित ठेवायला हवी. त्याच्यानंतर जेवण केल्यानंतर तुम्ही 10 एक मिनिटं वॉकिंग करू शकता, दुपारी जेवणानंतर आणि संध्याकाळी जेवणानंतर. आणि सकाळी उठून जर तुम्ही काही व्यायाम करू शकत असाल, 30-35 मिनिटं, जो काही तुम्हाला आवडतो, योगा आवडतं योगा करा, वॉकिंग आवडत असेल वॉकिंग, है ना, तुमच्या आवडीचा जो काही व्यायाम तुम्हाला आवडतो तुम्ही तो करा, है ना. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला फायबर युक्त जे आहे फूड, त्याचं प्रमाण आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये इथे वाढवायचं आहे. आता फायबरयुक्त प्रमाण, याचं जर प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे, तर फायबर आपल्याला कशामध्ये आपल्याला मिळतं, किंवा फायबरची मात्रा कशामध्ये जास्त आहे? फायबर हे आपल्याला रेषेदार फळं आणि रेषेदार भाज्या याच्यामध्ये फायबरचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. आता फायबर आपल्या शरीरामध्ये करतं काय? तर बघा, फायबर जो आहे पदार्थ ना, हा खूप चिकट पदार्थ असतो, है ना. आता हा काय करतो बघा, जेव्हा पण आपण काही आहार घेतोय आणि आपलं जेवण किंवा आहार पचवला जातो आपल्या इंटेस्टाईन मध्ये, आतड्यांमध्ये. तर जी काही आपली लहान आतडे आहे, मोठी आतडे आहे, ज्याच्यामध्ये आहार पचवला जातो, तर जो आहार पचतो तो तर ठीक आहे शरीराला, पण जो पचत नाही तो आतड्यांमध्ये किंवा पूर्णमध्ये पोट साफ न झाल्यामध्ये त्याच्यामध्ये तो चिटकून राहतो. पण आता फायबर काय करतं, फायबर हा असा एक पदार्थ चिकट असल्यामुळे तो ऑइलची किंवा ऑइल पेंटची किंवा याची जशी आपण कोटिंग करतो, है ना, ऑइल पेंट किंवा काही असलं तर त्याला काही चिटकून राहत नाही, ऑइल बेस्ड सरफेस असल्याच्या. तर जेव्हा हे आपल्या इंटेन्स्टाईनला कोटिंग सारखं काम करत असल्यामुळे आहार घेतला तो जेवढा पचला तेवढा चांगला आहे,
जो नाही पचला तो शरीरामधनं बाहेर काढण्यासाठी जे ह्युमन वेस्ट जर बाहेर निघतो, तर त्याच्यासाठी सुद्धा फायबर आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा रोल प्ले करतो. है ना? आणि इंटेंट क्लिअर असलं तर जो मी तुम्हाला सांगितलं की नाही, सेरोटोनियन नावाचा जो हॅपी हॉर्मोन आहे, तो सुद्धा तुमच्या बॉडीमध्ये तिथनं रिलीज व्हायला सुरुवात होतो. तर फायबरचा आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त महत्वाचा रोल आहे. आता तुम्ही एक ऑब्झर्व करा, एक बघा तुम्ही, की समजून घ्या तुम्हाला तुम्ही घरामध्ये जिथे राहताय, तुम्ही तिथे रोज घराची साफसफाई करता. आपण झाडू लावतो, घरी हे करतो, साफसफाई करतो. बट जर तुम्ही घरामध्ये साफसफाई नाही केली, घरामध्ये झाडू नाही लावला, तर काय वाटते, काय होईल तिथे? घरामध्ये कचरा होईल, घाण होऊन जाईल. आणि तोच कचरा, तीच घाण तुम्ही 2 दिवस 3 दिवस आणखी नाही केली तर त्यात तर तुम्हाला स्मेल व्हायला सुरुवात होईल, है ना? त्या बॅक्टेरिया तिथे तयार व्हायला सुरुवात होईल. आणि आणखी काही दिवस गेलं तर ती परिस्थिती आणखी जास्त वर्स्टच होत जाईल. तर विचार करा, जो काही आपण आहार घेतोय आणि तो जर पूर्णपणे व्यवस्थित पचत नाहीये, ते जर आपल्या शरीरामध्ये इंटेस्टाईनमध्ये कुठे चिटकून राहतोय काही दिवसांचा, 2 दिवस 4 दिवस 6 दिवस, तर ते आपल्या बॉडीमध्ये किती जास्त प्रॉब्लेमॅटिक होत असते, है ना? त्याच्याकरता तुमच्या शरीराला झाडू म्हणून फायबर काम करतं, जे तुमच्या इंटेस्टाईनला क्लिअर ठेवण्यासाठी फायबर खूप जास्त महत्वाचं इथे काम करतं. त्याच्यानंतर आहे प्री आणि प्रोबायोटिक. आता बघा, प्री आणि प्रोबायोटिक्स जे आहेत ना, हे काय करतात, हे यांची जर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की गुड बॅक्टेरियाची काउंट जर चांगली असली तर तुमचं गट हेल्थ जी आहे ती तुमची चांगली राहील. आता प्री आणि प्रोबायोटिक्स सुद्धा आपल्याला कशामध्ये मिळते? प्री आणि प्रोबायोटिक्स आपल्याला जसं फर्मेंटेड फूड आहे, है ना? त्याच्यानंतर ताक असेल, दही असेल, है ना? याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. इडली आहे, सांबर आहे, डोसा आहे, जे फर्मेंटेड करून बनवलं जातं. याच्यामध्ये सुद्धा प्री आणि प्रोबायोटिकची संख्या जास्त आहे आणि याची आपल्या शरीरासाठी खूप जास्त आवश्यकता आहे. जर हे योग्य प्रमाणात आपण घेतलं तर आपल्या शरीरातला गुड बॅक्टेरियाचा काउंट वाढेल आणि आपलं डायजेशन सिस्टम चांगलं ठेवण्यासाठी मदत करेल. आता ह्या गोष्टी आपल्याला खूप जास्त महत्वाच्या, फायबर आणि प्री आणि प्रोबायोटिक्स. आता ह्या बाहेरून जर घ्यायच्या आहेत, जसं आपण बघितलं की काकडी आहे, गाजर आहे, टमाटर आहे, तर याची जर आपण मात्रा जर बघितली, है ना, कारण की फायबरची मात्रा ही प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळी लागते. जसं जेंट्समध्ये 30 ते 35 ग्रामची आवश्यकता आहे आणि लेडीजमध्ये 25 ते 30 ग्रामची आवश्यकता आहे. आता एवढं प्रमाण शरीरामध्ये फायबर जे आहे एवढ्या प्रमाणामध्ये दररोज गेलं पाहिजे. पण आपण जेवढं खातोय तेवढ्यात त्याची मात्रा पूर्ण होत नाही. कारण आपल्याला जर समजून घ्या, काकडी आणि गाजर याच्यातनं जर आपल्याला बघितलं की फायबरची मात्रा पूर्ण करायची आहे, तर आपल्याला 2 किलो 3 किलो काकडी म्हणा, है ना, किंवा गाजर म्हणा, किंवा पत्ताकोबी झालं, तर हे किलोच्या स्वरूपामध्ये आपल्याला खावं लागेल. आपण एवढं नाही, आपण जेवणाच्या वेळेस 2-3 स्लाइस समजून घ्या काकडीच्या किंवा गाजरच्या खाल्ल्या तर आपल्याला वाटतं की आपण थोडंसं काही ना काहीतरी सलाद खाल्लं. पण तेवढं तुमच्या शरीरासाठी पुरेसं नाही. तुम्हाला त्याची जी आवश्यकता आहे ती भरपूर प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये आहे. आता हे जर आपल्याला फायबरची मात्रा जर आपण पूर्णपणे व्यवस्थित घेतली तर यांनी काय होईल, यांनी आपल्या शरीरातल्या गुड बॅक्टेरिया पण वाढतो, है ना. त्याच्यानंतर ब्लोटिंग कमी होईल शरीरामधली, समजून घ्या. त्याच्यानंतर शरीरामधले जे मायक्रोबायोम आहे ते वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होईल. आता हे आपल्याला पूर्ण जर घ्यायचं असेल तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हे 2 मार्ग आहेत की ज्याच्यातून तुम्ही शरीरामध्ये फायबरचं प्रमाण पण वाढू शकता आणि प्रीबायोटिकचं पण सुद्धा तुम्ही प्रमाण याच्यामध्ये वाढू शकता. पण ऍक्च्युली जर बघितलं तर ह्या गोष्टी एवढ्या प्रमाणामध्ये खाणं आणि घेणं आपल्यासाठी पॉसिबल नाही. आपण आणल्या जरी तर त्याला खायला तर पचवायला तर आपल्यालाच लागतील ना. तर एवढ्या प्रमाणामध्ये आपण खात नाही किंवा एवढ्या प्रमाणामध्ये आपण त्या घेत नाही आहे. तर मग याला ऑप्शन्स काय असू शकतो किंवा काय आपण याच्यासाठी करू शकतो? आमचं काही तुम्हाला याच्यासाठी कुठल्या गोष्टीचं कंपल्शन नाही आहे की तुम्ही ह्या गोष्टी घ्यायला हव्या किंवा हे कुठल्या प्रमोशनसाठी सुद्धा नाहीये, है ना. बट तुम्हाला रिअली असं वाटतं की ह्या गोष्टी म्हणजे हा गट रिसेटचा प्रोग्राम व्यवस्थित आणि सक्सेसफुली आपल्याला कम्प्लीट करायचा आहे, तर तुम्हाला याच्यामध्ये 2 गोष्टींची आवश्यकता पडणार आहे. आता याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींची आवश्यकता लागेल? फायबरची, है ना. तर तुम्ही जर सॅलडचं प्रमाण भरपूर याच्यामध्ये घेत असाल तर नक्की घ्या. खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही सॅलडचं प्रमाण घेत आहात आणि सॅलड योग्य प्रमाणात ज्या 15 दिवसामध्ये वाढवलं तर तुम्हाला नक्कीच त्याचा बेनिफिट होईल. आणि राहिला प्रश्न प्री आणि प्रोबायोटिकचा, तर याला दुसरं ऑप्शनच नाहीये. कारण याच्यामध्ये आपण दही, दूध ज्याच्यातनं मिळतं आहे ते आपण शक्यतो नाही म्हणतोय. कारण याचा जो सोर्स आहे तो अॅनिमल सोर्स आहे. आणि अॅनिमल सोर्स मध्ये आज आपण बघतो आहे की इंजेक्शनद्वारे किंवा याच्यामध्ये जे काही दूध वाढवण्यासाठी किंवा त्याची क्वांटिटी वाढण्यासाठी जे काही गोष्टी केल्या जात आहेत, तर त्याच्यामुळे आपण त्या गोष्टींचा याच्यामध्ये म्हणजे सध्या त्या गोष्टी आपण टाळतो याच्यामध्ये. आता याच्यामध्ये आपण याची मात्रा आणखी कशामधनं पूर्ण करू शकतो? तर याच्यामध्ये आपण जसं याच्यामध्ये आपण याच्यामध्ये ज्याचे हे आहे काय म्हणतात त्याला आपण
न्यूट्रलाइट्स म्हणून एक फूड सप्लिमेंट्स बनवणारी ऑर्गनायझेशन आहे, ती काय करते आहे, प्युअर फॉर्म मध्ये ह्या सगळ्या गोष्टी सीड टू सप्लिमेंट्स पर्यंत स्वतः बनवतो. तर आपण ते रिकमेंड करतो याच्यामध्ये की तुम्हाला गट रिसेटसाठी एक फायबर तुम्ही याच्यामध्ये आहे ते घेऊ शकता. त्याच्यानंतर प्री आणि प्रीबायोटिक्स तुम्हाला टॅबलेट किंवा कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये बनवलं जातं. जे तुम्ही एक जरी कॅप्सूल घेतली तर तुमच्या शरीरामधली प्री आणि प्रोबायोटिक्सची क्वांटिटी पूर्ण करण्यासाठी ती मदत करते. आणि हे जे फायबर आहे हे तुम्हाला रेडी फॉर्म मध्ये अवेलेबल आहे. कारण की बऱ्याच वेळा आपण जेवण्या अगोदर सॅलेड किंवा ह्या गोष्टी घ्यायचा कंटाळा करतो आणि म्हणून हा 15 दिवसांचा प्रोग्राम मध्ये काही दिवस आपण त्याला फॉलो करतो आणि बाकीच्या दिवसांमध्ये ते फॉलो केलं जात नाही. म्हणून जसा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला येत नाही. म्हणून लोकांना रेडी आणि इझी अवेलेबल ह्या गोष्टी हव्या असतात. तर त्या गोष्टी सुद्धा आपण याच्यामधनं लोकांना सजेस्ट करतोय आणि अवेलेबल करून देण्यासाठी मदत करतोय की तुम्ही न्यूट्रलाइटचं फायबर आणि प्रीबायोटिक्स घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला गट रिसेट चॅलेंजचा बेनिफिट जे आहे ते 100% आणि योग्य प्रमाणामध्ये तुम्हाला इथे मिळतील. आता ते घ्यायचं कसं आहे किंवा करायचं काय आहे, दिवसातनं 3 वेळा तुम्ही त्याला घेऊ शकता फायबरला. सकाळी सकाळी नाश्त्याच्या अगोदर, दुपारी जेवणाच्या अगोदर आणि संध्याकाळी जेवणाच्या अगोदर. गुणगुण्या पाण्यामध्ये त्याच्यामध्ये एक स्कूप असतो, त्या स्कूपच्या मध्ये तुम्ही पाण्यामध्ये टाकून घेसाल. ते वॉटर सोल्युबल फायबर आहे, जे पाण्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला कळत सुद्धा नाही. तर तुम्ही जेवणाच्या अगोदर ते घेऊ शकता. त्याच्यानंतर सकाळी नाश्त्यानंतर याच्यामध्ये जी कॅप्सूल होते ती तुम्हाला घ्यायची आहे. तेवढ्या सिंपल गोष्टींवर त्या सिंपल कन्सेप्टवर आपण हा गट रिसेट जो सेशन आहे किंवा गट रिसेटचा जो चॅलेंज आहे तो म्हणजे आपण तयार केलेला आहे. आणि हे इझिली आहे आणि इझिली असल्यामुळे कोणीही पटकन ते जेवणाच्या अगोदर घ्यायला किंवा कॅप्सूल घ्यायला काही वेळ लागत नाही. ती इझिली आपल्याला कन्झ्युम करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की याचं कुठल्याही गोष्टीचा कोणाला त्याच्यामधला साईड इफेक्ट सुद्धा याच्यामध्ये होत नाही किंवा जाणवत नाही. त्याच्यानंतर जे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की आपण 15 दिवसांचं का बरं गट रिसेट म्हटलं है ना, आणि ह्या ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या की फायबर कधी घ्यायचं, प्रीबायोटिक, हे आपल्याला कंटिन्यू 15 दिवसांवर फॉलो करायचं आहे. आता 15 दिवसांमध्ये याच्यासाठी की याच्यामध्ये तुम्हाला 15 दिवसांमध्ये वेगवेगळ्या स्टेपवर वेगवेगळे मॅजिकल चेंजेस तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये आलेले दिसतील. जसं की तुमच्या शरीरामध्ये पहिल्या 5 दिवसांमध्ये तुमच्या शरीराची म्हणजे इंटेस्टाईनला तर चांगलं व्हायला मदत होईल, पण शरीराची तुमची डिटॉक्सची सुरुवात होईल. जी एवढ्या दिवसांपासनं जे आपलं इंटेस्टाईन ला क्लिअर नाही झालंय किंवा काही घाण त्याच्यामध्ये असेल किंवा त्याला डिटॉक्स करण्यासाठी पहिल्या 5 दिवसांमध्ये तुम्हाला ती मदत होईल. सेकंड, 6 ते 10 दिवसांमध्ये तुमच्या जे काही खाण्यापिण्याच्या सवयी आहेत ती तुम्हाला बदलायला सुरुवात होईल. कारण तुमचं जे काही क्रेविंग्स होत असतील, गोड खाण्याची क्रेविंग होते बऱ्याच वेळा लोकांना, चहाची क्रेविंग होते, त्याच्यावर तुम्हाला थोडं कंट्रोलिंग आलेलं दिसेल स्वतःवर आणि याच्यामध्ये. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 11 ते 15 दिवसांमध्ये जे आहे तुम्हाला तुमचं गट रिसेट चांगलं झालं त्याने तुम्ही स्वतःला लाईट आणि एनर्जेटिक फील कराल, है ना, तुम्हाला फ्रेश त्याच्यामध्ये फील होईल, तुमची एनर्जी लेवल वाढलेली असेल, रोगप्रतिकार शक्ती चांगलेली असेल आणि बरेचसे चेंजेस तुमच्या शरीरामध्ये इथे झालेले दिसतील. सेकंड थिंग, आता जे काही तुम्हाला सांगितलं की जे बेनिफिट्स मी ऑलरेडी सांगितले की याच्या 15 दिवसांमध्ये तुमची जसं पचन शक्ती चांगलेली झालेली असेल, गॅस ऍसिडिटी होत असेल, त्याचा प्रॉब्लेम झालेला असेल, तुम्हाला हलका आणि लाईट तुम्हाला फील होईल इथे, तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होणार आणि तुम्हाला तुमच्या स्किन मध्ये सुद्धा याच्यामध्ये फरक दिसेल, स्किन मध्ये तुम्हाला ग्लो किंवा शाईन आलेले दिसेल. त्याच्यानंतर झोप, है ना, कारण की बऱ्याच लोकांना इनडायजेशनमुळे याच्यामुळे झोप चांगली लागत नाही, तर तुमची झोप सुद्धा याच्यामध्ये चांगली झालेली दिसेल. एनर्जी लेवल वाढेल. त्याच्यानंतर इन्फ्लमेशन, जी सगळ्यात मोठा आजकाल प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे, हा सगळ्यात जास्त मोठा प्रॉब्लेम लोकांना इन्फ्लमेशन आपल्या ऑर्गन्सवर येणार किंवा याच्यावर, है ना, कारण की ह्या पोट साफ नसल्यामुळे याच्यामुळे बाकीच्या जे ऑर्गनवर वेगळं प्रेशर होतं, त्याच्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्फ्लमेशन वाढत आहे, त्याच्यामुळे लोकांना हार्ट अटॅक सारखे प्रॉब्लेम्स याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये हे होत आहेत. त्याच्यानंतर गुड बॅक्टेरिया ज्याला आपल्याला काउंट वाढवायचा आहे, तो तुम्हाला याच्यामध्ये खूप जास्त चांगल्या प्रमाणामध्ये वाढलेला इथे तुम्हाला दिसेल, है ना. त्याच्यानंतर आपण आता आजच्या याच्यामध्ये आपण काय काय बघितलं की कन्क्लुजन किंवा निष्कर्षावर आपण काय आलेलो आहोत, की सुरुवातीला आपण बघितलं की गट म्हणजे काय, है ना, आणि गट खराब होण्याची पण काय प्रॉब्लेम्स आहेत, की गट कशामुळे खराब होत आहे, काय जी आपली लाईफस्टाईल बदललेली आहे की आपलं खानपान बदल झालेलं आहे त्याच्यामुळे, आणि काय प्रॉब्लेम्स होत आहेत ते बघितलं आपण याच्यामध्ये, काय सोल्युशन्स आपण याला देऊ शकतो, हा गट रिसेट प्रॉब्लेम्स काय, या सगळ्या गोष्टी आजच्या आपण ह्या गट रिसेट चॅलेंज वर्कशॉपमध्ये आज आपण बघितलेल्या आहेत, है ना. आणि मी म्हणेल की तुम्ही थोडा विचार करा आणि एक 15 दिवसांसाठी तुम्ही ह्या गट रिसेट चॅलेंज वर्कशॉप, गट रिसेट चॅलेंजला एक्सेप्ट करा आणि काय तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये किंवा तुमच्या हेल्थमध्ये बदल दिसतात, इम्प्रुव्हमेंट दिसतात, की तुम्हाला स्वतः अनुभवायला मिळतील, है ना. आणि एक तुम्हाला याच्यासाठी फक्त एकच गोष्टीची गरज असेल की तुम्ही फक्त एक छोटासा निर्णय घेण्याची, की नाही,
मी पण ह्या गोष्टीला चॅलेंजला एक्सेप्ट करू शकतो आणि याला पूर्ण करू शकतो. कारण की आज बरीच अशी लोक आहेत की ज्यांनी या चॅलेंजला एक्सेप्ट केलं आणि त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये किंवा त्यांच्या जीवनामध्ये खूप चांगले चेंजेस याच्या माध्यमातून आणले, चांगली हेल्थ त्यांनी इम्प्रूव्ह केली याच्या माध्यमातून. आणि आमची जी कम्युनिटी आहे, फिटनेस फ्रीडम कम्युनिटी, ही तुम्हाला याच्यासाठी मदत करते. है ना, एक ऍटमॉस्फिअर देईल तुम्हाला, एक असोसिएशन आम्ही याच्या माध्यमातून देऊ. तर तुमचा फक्त गट चांगला राहण्यासाठी नाही, ही कम्युनिटी तुमच्या चारही पिलर्सला, तुमची हेल्थ चांगली असेल, तुमची मेंटल हेल्थ कशी चांगली राहील, है ना, तुम्ही योग्य प्रकारे कशा प्रकारे चांगला आहार घेऊ शकता, पॉझिटिव्ह मेंटल ऍटिट्यूड साठी असेल, है ना, एड्युकेट रेस्ट असेल, या सगळ्या गोष्टींसाठी कम्युनिटी तुम्हाला मदत करते. आणि तुम्हाला जी काही लिंक आहे आज शेअर केली असेल झूमची, त्याच्यामध्ये ह्या कम्युनिटीची सुद्धा लिंक आहे. तुम्ही सुद्धा त्या कम्युनिटीला जॉईन करू शकता. है ना, त्या कम्युनिटीला जॉईन करण्याचे तुम्हाला कुठले काही पैसे नाहीये, चार्जेस नाहीयेत, पण एक चांगलं असोसिएशन तुम्ही तुमच्यासाठी किंवा तुमच्या परिवारासाठी इथे ठेवू शकता. लास्ट मध्ये जर काही क्वेश्चन्स असतील तुमच्या याच्यामध्ये, की काही जाणून घ्यायचं असेल, काही नसेल समजलं, तर आपण क्वेश्चन आन्सर सेशन पण इथे घेतोय. तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही वन बाय वन काही क्वेश्चन्स मला विचारू शकता. अनम्यूट करून घ्याल जर कोणाला काही विचारायचं असेल तर. कोणाचा काही क्वेश्चन्स नाही, मग याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना सगळं समजलं किंवा कोणाला काहीच नाही समजलं, काय समजायचं? क्वेश्चन्स असतील तर तुम्ही फ्रँकली विचारू शकता. पण तसं पण आपण ह्या गट रिसेट चॅलेंजला एकदम साधा सोप्या पद्धतीनेच डिझाईन केलं आहे की जेणेकरून कुठलाही व्यक्ती याला सहजरित्या करू शकेल. कारण की बऱ्याच वेळा हेल्थ रिलेटेड चॅलेंजेस किंवा हेल्थ रिलेटेड काही गोष्टी असतील, लोकांना बऱ्याच वेळा वाटतं की हे थोडं कठीण आहे, कॉम्प्लिकेटेड आहे, हे आपण नाही करू शकणार किंवा आपल्याकडे होणार, है ना, म्हणून ते प्रयत्न करायच्या अगोदरच त्या गोष्टीला सोडून देतात. बट मी एक डेफिनेटली तुम्हाला सांगेल की हा गट रिसेट चॅलेंज ज्यांनी पण स्वीकारलं आणि जेवढी पण लोक तुम्हाला दिसतील की आज भरपूर लोकांनी या गोष्टीचा एक्सपिरियन्स करत आहात, त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये खूप चांगले चेंजेस बघितले. बऱ्याच लोकांना ज्यांचा चहा सुटत नव्हता ते इझिली चहा सोडू शकले, किंवा शुगर जे बघू शकतो, जी लोक बिना साखरेचं किंवा बिना गोड खाल्ल्याचं राहू शकत नव्हते, त्यांनी आज साखर पूर्णपणे बंद केली आहे. है ना, किंवा बाहेरचं प्रोसेस फूड खाणं असेल, है ना, पॅकिंग फूड वालं असेल, समजून घ्या काही अतिरिक्त मीठ खाणं असेल, तर त्यांनी त्यांच्या माइंडवर एका वेगळ्या प्रकारचं कंट्रोलिंग ह्या 15 दिवसांच्या गट रिसेट चॅलेंज मधनं मिळवलं आहे. कारण हा फक्त तुमचा गट चांगलं नाही करत, तर तुमचा एक कॉन्सन्ट्रेशन लेवलला पण वाढवतो, तुमचा कंट्रोलिंग जी असेल तुमच्या गोष्टींवर त्याला पण वाढवण्यासाठी मदत करतं. जेणेकरून तुम्हाला ज्या गोष्टी वाटतंय की आपल्याला हे आपल्या आरोग्यासाठी चांगले नाही, ज्या तुम्ही अगोदर सोडू शकत नव्हते की त्याला थांबवू शकत नव्हते, तुम्ही याच्या माध्यमातून ते सुद्धा करू शकता. जर कोणाचे काही क्वेश्चन्स नसतील, तर आपण सेशन लागलो, है ना. एक आणि बघा एवढंच म्हणेल आणखी की बघा, असं म्हटलं जातं की बऱ्याच लोकांना तुम्ही ऐकलं असं म्हणताना की नॉलेज इज पॉवरफुल, है ना. तर हे अर्धच वाक्य आहे, अर्धच सेंटेन्स आहे, है ना. अप्लाइंग नॉलेज इज पॉवरफुल हे पूर्ण वाक्य आहे त्याचं. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट समजून घेतली की एखाद्या कुठल्या गोष्टीचं नॉलेज घेतलं, पण ते जर आपण आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या कामामध्ये अप्लाय नाही केलं, तर आपल्याला त्याचं काही बेनिफिट होणार नाही. तर तुम्ही आज जे पण काही ऐकलं आहे, जर तुम्हाला वाटतं की खरंच आज मी काहीतरी युजफुल माहिती ऐकली आहे, तर ती तुमच्या लाईफमध्ये तुम्ही अप्लाय करा. त्या गट रिसेट चॅलेंजला एक्सेप्ट करा आणि अ, त्याचा फायदा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही करून घ्या. एवढंच मी तुम्हाला म्हणेन. आणि तुम्ही सुद्धा या कम्युनिटीचा एक भाग व्हा. ही कम्युनिटी लोकांना त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करत आहे. तुमच्या माध्यमातून तुम्ही इतर लोकांना सुद्धा त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी इथे मदत करू शकता. है ना. आय थिंक जर काही कोणाचा क्वेश्चन नाही आहे, तर आपण आजचा वर्कशॉप जो आहे त्याला आपण इथेच क्लोज करूया.
एक 2 मिनिटं वेट करूया का कोणाचं क्वेश्चन आहे का बघतोय. कोणाचं काही क्वेश्चन्स आहे की आपण क्लोज करूया. क्लोज करा निलेश. चालेल चालेल. मग आपण आजचा जो सेशन आहे इथेच क्लोज करूया. या रिगार्डिंग जर काही आणखी विचारायचं असेल तर ज्यांनी तुम्हाला ही लिंक शेअर केली तर तुम्ही त्यांना विचारू शकता आणि आणखी इनिशिएटिव्ह याच्यामधनं तुम्ही घेऊ शकता. ओके, थँक्यू. गॉड ब्लेस यू. गुड नाईट.